हॅलो, नमस्कार मैत्रिणो, मी संध्या. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आज मी तुमच्यासाठी ह्या कटोरी ब्लाऊजची कटिंग आणि स्टिचिंग व्हिडिओ घेऊन आलेली आहे, ज्यामध्ये मी तुम्हाला पूर्ण स्टिचिंग व्हिडिओ दाखवणार आहे. त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. चला तर मग व्हिडिओला जास्त लांब न करता इथे आपण स्टिचिंगला सुरुवात करूया. त्यासाठी मी इथे पाठीमागचा भाग जे आहे ना आपला ते कट करून घेतलेला आहे. जर तुम्हाला ह्या ब्लाऊजची कटिंग बघायचं असेल तर माझ्या चॅनलवरती ह्याची पेपर कटिंग अवेलेबल आहे, ते तुम्हाला जाऊन चॅनलवरती बघायचे आहे. इथे मी आपले जे फॅब्रिकचं राईट साईड आहे ना खालच्या लायनिंगची, ते अशा पद्धतीने राईट साईड ठेवून घेतलेले आहे. त्यावरती आपल्याला लायनिंगची पीस ठेवायची आहे. मेन पीस ही आपल्याला राईट साईडची ठेवून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला इथे गळा स्टिच करायला घ्यायचा आहे. गळ्याच्या साईडने पाव इंचाची शिलाई देत आपल्याला इथे पूर्ण गळ्याला शिलाई करून घ्यायची आहे. पूर्ण गळ्याला आपल्याला शिलाई झाल्यानंतर हा गळा खालच्या साईडने शिलाई करून पलटून घ्यायचा आहे. जे काही मध्ये एक्स्ट्राचं कापड झालेले असेल ते इथे कट करून घेऊया. इथे आपल्या गळ्याला छोटे छोटे कट देऊन घ्यायचे आहेत. इथे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की आपली शिलाई कट होऊ द्यायची नाही. आणि आता जे खालचा आपल्याला पार्ट आहे ना, त्या खालच्या पार्टला सुद्धा एक शिलाई करून घ्यायची आहे. पाव इंचाची शिलाई देत इथे सुद्धा आपल्याला तशाच पद्धतीने शिलाई करून घ्यायची आहे. आणि जे काही एक्स्ट्राचं कापड उरलेलं असेल ते आपल्याला पूर्ण कट करून घ्यायचं आहे. ह्यावरती आता आपल्याला आणखी एक डबल टिप मारून घ्यायची आहे, जेणेकरून आपली जी शिलाई आहे ना ती तुटणार नाही. यासाठी आपण डबल टिप करून घेऊया. आणि जे काही एक्स्ट्राचं कापड असेल ते इथे आपल्याला कट करून घ्यायचं आहे. इथे मी पूर्ण कापड एक्स्ट्राचं कट केलेलं आहे. आता आपल्याला हे ब्लाऊज पलटून घ्यायचं आहे. छोटे छोटे कट्स द्यायचे आहेत खालच्या साईडने सुद्धा. आणि आपल्याला हे ब्लाऊज अशा पद्धतीने पलटून घ्यायचं आहे. ब्लाऊज पलटून झाल्यानंतर आपल्याला ह्या ब्लाऊजवरती गळ्याला दाबटीप देऊन घ्यायची आहे. अशा प्रकारे आपलं ब्लाऊज सेट करत इथे आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची आहे. पूर्ण गळ्याला अशाच रीतीने आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची आहे. खालच्या साईडने सुद्धा आपल्याला अशाच पद्धतीने दाबटीप देऊन घ्यायची आहे. पूर्ण गळ्याला व्यवस्थित सेट करत इथे दाबटीप द्यायची आहे. खालच्या साईडला सुद्धा आपल्याला कपडा हा सेट करत दाबटीप देऊन घ्यायची आहे. पूर्ण दाबटीप द्यायची आहे आपल्याला इथे. अशा प्रकारे आपला गळा हा एकदम फिनिशिंगने तयार होतो. आता त्यानंतर इथे आपल्याला आपल्या टक्सची मार्किंग करायची आहे. सेंटरवरती एक आपल्याला निशाण द्यायचं आहे आणि तिथून आपल्याला 4 इंच रुंदी आणि 4 इंच टक्सची उंची घ्यायचं आहे. आणि दोन्ही साईडला अर्ध्या इंचाचा इथे मार्जिन देत इथे पूर्ण टक्सची मार्किंग करायची आहे. दोन्ही साईडला आपल्याला तशाच पद्धतीने मार्किंग करून घ्यायची आहे. आणि आपल्याला इथे अगोदर सेंटरची जी आपण लाईन ओढली होती ना, त्यावरती आपल्याला एक टीप देऊन घ्यायची आहे, जेणेकरून जे आपलं खालचा अस्तर असेल ना हे व्यवस्थित सेट होईल. टक्समध्ये पूर्ण आपलं अस्तर अशा प्रकारे येईल, ह्यासाठी आपल्याला इथे एक टीप देऊन घ्यायची आहे. त्यानंतर जी आपण साईडला अर्धा इंचाची खुणा केली होती ना, तिथे आपल्याला टक्सला जॉईंट करून घ्यायचं आहे. इथे आपले दोन्ही टक्स फिनिशिंगने तयार होतात. त्यानंतर इथे साईडला जे आपलं कापड आहे ना ते आपल्याला स्टिच करून कट करून घ्यायचं आहे. जे एक्स्ट्राचं कापड झालेलं असेल ते आपल्याला अशा पद्धतीने चारही साईडला स्टिच करून कट करायचं आहे. मी इथे दोन्ही साईडला शिलाई करून घेऊन इथे जे एक्स्ट्राचं कापड आहे ते कट करून घेते. आता आपला पूर्ण बॅक पार्ट हा अशा पद्धतीने तयार होईल.
एक्स्ट्राचा कापड आपल्याला इथे कट करायचा आहे. त्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने आपला पूर्ण बॅक पार्ट तयार झालेला आहे. इथे आपल्याला बॅक पार्ट बाजूला ठेवायचा आहे आणि आता दुसरे पार्ट आपल्याला स्टिच करायला घ्यायचा आहे. इथे मी कटोरीच्या साईडचा भाग जो आहे ना तो घेतलेला आहे आणि तो आपल्याला समोरासमोर ठेवून अशा पद्धतीने राईट साईड फॅब्रिकवरती आपल्याला तो ठेवून घ्यायचा आहे आणि इथे आपल्याला पिना लावून तो स्टिच करायला घ्यायचा आहे. इथे पिना लावल्यानं आपला कापड हे व्यवस्थित सेट राहील, कुठेही हलणार नाही. त्यासाठी तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने पिना लावून घ्यायचे आहे आणि पूर्ण अस्तरला स्टिच करायला घ्यायचं आहे. साईड बाय साईड इथे आपल्याला शिलाई देत जायची आहे. पाव इंचाचं मार्जिन देत इथे मी पूर्ण पार्टला शिलाई करून घेते. अशाच पद्धतीने आपल्याला दोन्ही सुद्धा पार्ट तयार करायचे आहेत. आणि जे एक्स्ट्राचं कापड इथे आहे ना ते आपल्याला पूर्ण कट करायचं आहे. दुसरा सुद्धा भाग तुम्हाला सुद्धा ह्याच पद्धतीने स्टिच करून घ्यायचा आहे आणि आपल्या जो एक्स्ट्राचा कापड आहे तो कट करून घेते आणि दोन्ही भाग इथे आपल्याला समोरासमोर ठेवून अशा पद्धतीने स्टिच करायला घ्यायचे आहेत, जेणेकरून आपले हे पार्ट उलटसुलट भागावरती स्टिच होणार नाहीत. त्यासाठी आपल्याला समोरासमोर ठेवायचं आहे. कटोरीसुद्धा ह्याच पद्धतीने आपल्याला समोरासमोर ठेवून घ्यायची आहे आणि साईड पार्ट इथे आपल्याला जोडायला घ्यायचे आहेत. इथे पाव इंचाची शिलाई देत आपल्याला पूर्ण कटोरीला स्टिच करून घ्यायचं आहे. जे मेन अस्तर आहे ना ते आपल्याला राईट साईडवरती ठेवायचं आहे आणि रॉंग साईडवरती ठेवायचं आहे आणि आपल्याला इथे कटोरी जॉईंट करून घ्यायची आहे. सेम आपल्याला दुसरी कटोरीसुद्धा इथे जॉईंट करून घ्यायची आहे. इथे मी दोन्ही कटोरी जॉईंट करून घेतलेली आहे. त्यानंतर आपल्याला जी खालची क्रॉसपट्टी असते ना ती सुद्धा जॉईंट करून घ्यायची आहे. क्रॉसपट्टीसुद्धा ही समोरासमोर ठेवायची आहे आणि त्यानंतर आपल्याला जो फॅब्रिकचा राईट साईड आहे ना ते आपल्याला ठेवायचं आहे. त्यावरती ठेवून अशा पद्धतीने एक खालच्या साईडने शिलाई करून घ्यायची आहे आणि ही आपल्याला रॉंग साईडला पलटून घ्यायची आहे. जो आपला अस्तरची पीस आहे ना ती आपल्याला खालच्या साईडने पलटायची आहे. आता मी ते दाब टीप देऊन घेत आहे, जेणेकरून हे आपली जो अस्तर आहे ना तो व्यवस्थित अशा पद्धतीने पलटेल. ह्यासाठी तुम्हाला सुद्धा इथे एक दाब टीप देऊन घ्यायची आहे. अशा पद्धतीने इथं आपल्याला वरती सुद्धा एक स्टिच लावून घ्यायची आहे. इथे माझा फॅब्रिक हा जास्त हार्ड असल्यामुळे मी वरच्या साईडने सुद्धा एक स्टिचिंग लावून घेतलेली आहे. तुम्ही नाही लावलीत तरी चालेल. इथे आपल्याला वरनी सुद्धा एक स्टिच देऊन घ्यायची आहे. दुसरी सुद्धा क्रॉसपट्टी अशाच पद्धतीने तयार करून घ्यायची आहे. एक्स्ट्राचं जे फॅब्रिक असेल ते आपल्याला जसं तसं कट करून घ्यायचं आहे. आणि हो, एक्स्ट्राचं कापड इथे आपल्याला लगेचच कट करायचं आहे. काही जण असं करतात की नंतर कट करतात, पण आपल्याला हे वेळेची बचत होईल ह्यासाठी आपल्याला लगेचच कट करायचं आहे. इथे मी जे आपले स्लीव्ज आहे ना त्याला आपल्याला जॉईंट लावायचं आहे. त्यासाठी मी इथे थोडासा कपडा घेतलेला आहे आणि त्यावरती अशा पद्धतीने ठेवून एक स्टिच लावून घेते. इथे आपल्याला अगोदर सेंटरचं जे सेंटर पॉईंट आहे ना तिथे आपल्याला कट द्यायचं आहे, जेणेकरून आपल्याला समजेल की इथे आपल्याला बाही किती जॉईंट करायची आहे, बाहीला किती जोड द्यायचा आहे. अशा पद्धतीने लक्षात येईल. ह्यासाठी आपल्याला एक सेंटर कट देणे हे महत्त्वाचं आहे. पूर्ण सेंटर कट देऊन झालं की मग आपल्याला इथे कपडा जॉईंट करायला घ्यायचा आहे. तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने इथे मी जॉईंट दिलेला आहे बाहीला. त्यानंतर हे दोन्ही पार्ट आपल्याला सेट करून बघायचे आहेत. कुठे जर कमी जास्त झाले असेल तर आपल्याला परत जॉईंट लावून घ्यायचं आहे. इथे माझं थोडंसं एक्स्ट्रा झालं होतं ते मी अस्तराचे जे मेन पीस आहे ना आपली त्यावरती मी सेट करून घेणार आहे. जे मेन पीस आहे ना फॅब्रिक आपला जे मेन आहे ना वरच्या साईडचा त्यावरती मी थोडंसं एक्स्ट्रा घेऊन इथे ॲडजस्ट करून घेते. तुम्हाला सुद्धा अशाच पद्धतीने जॉईंट देऊन घ्यायचं आहे. जर तुमची बाही कमी पडत असेल तर तुम्हाला अशा पद्धतीने जॉईंट द्यायचं आहे. त्यानंतर इथे मी बाही पूर्ण स्टिचिंगला घेतली आहे. आपल्याला खालच्या साईडने इथे स्टिच करायची आहे बाही.
जे आपलं फॅब्रिकची राईट साईड आहे ती ठेवायची आहे आणि त्यावरती आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे. नंतर आपल्याला इथे एक दाब टीप देऊन खालच्या साईडनी पलटून घ्यायचं आहे अस्तर. जे मेन फॅब्रिक आहे त्यावरती सुद्धा एक दाब टीप देऊन घ्यायची आहे, जेणेकरून व्यवस्थित आपलं अस्तर हे पलटल्या जाईल. खालच्या साईडने अस्तर हे पलटून वरच्या साईडने दिसणार नाही, यासाठी आपल्याला त्यावरती एक टीप देऊन घ्यायची आहे. आता ही टीप आपल्याला चारी साईडने द्यायची आहे आणि जे एक्स्ट्राचं कापड आहे ना ते आपल्याला इथे लगेचच कट करून घ्यायचं आहे. आता आपल्याला पूर्ण पार्ट इथे जोडण्यासाठी घ्यायचे आहेत. सर्वात आधी तर आपल्याला कटोरी आणि साईड पार्ट जोडायला घ्यायचं आहे. अशा प्रकारे समोरासमोर बाजू ठेवून आपल्याला चेक करायचं आहे की कोणत्या साईडला आपली बाजू ही चुकीच्या साईडला लागणार नाही, ह्यासाठी आपल्याला समोरासमोर ब्लाऊज ठेवून बघायचं आहे. आता आपल्याला कटोरी जोडायला घ्यायची आहे. खालच्या साईडनी नेहमी आपल्याला इथे कटोरी खालच्या साईडने जोडायची आहे, जेणेकरून आपली जर कटोरी वरच्या साईडने कमी जास्त झाली तर ती आपल्याला कटोरी कट करून ॲडजस्ट करता येईल. ह्यासाठी आपल्याला खालच्या साईडने नेहमी कटोरी जोडायची आहे. इथे पाव इंचाचं मार्जिन देत तिथे कटोरीला खेचायचं नाही, आपल्याला अलगद अशा हाताने इथे कटोरी जोडून घ्यायची आहे. तुम्ही पाहू शकता कटोरी इथे आपली एकदम परफेक्ट अशी बसली आहे, कुठेही कमी जास्त झालेली नाही. आणखी एक आपल्याला त्यावरनं दाब टीप देऊन घ्यायची आहे. तुम्ही पाहू शकतात कटोरी आपली ही व्यवस्थित जॉईंट झाली आहे, कुठेही कमी जास्त झालेली नाही. जे काही आपलं एक्स्ट्राचं झाले असेल ते आपल्याला इथे कट करायचं आहे आणि इथे टक्सची मार्किंग करायची आहे. टक्सची उंची इथे 2 इंच घ्यायचं आहे आणि साईडने 1-1 इंचावरती घेऊन अशा प्रकारे 2 इंचाचं मार्जिन घेऊन इथे आपल्याला टक्सची स्टिचिंग करायची आहे. इथे आपल्याला ओव्हरलॉक करून इथे टक्सला स्टिच करून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकतात किती मस्त असा आपला पफ आलेला आहे. दोन्ही साईडचे कटोरी पार्ट मी जोडून घेतलेले आहेत. आपल्याला अशा प्रकारे एकदा चेक करायचं आहे की कोणत्या साईडने आपला भाग कमी जास्त झाला असेल तर तो आपल्याला कट करून ॲडजस्ट करायचा आहे. तुम्ही पाहू शकता तिथे माझा पार्ट वरच्या साईडने थोडासा एक्स्ट्रा झाला होता, तो मी कट करून घेतला आहे. तुम्हाला सुद्धा अशाच पद्धतीने अगोदर चेक करायचं आहे, नंतरच मग आपल्याला क्रॉसपट्टी जॉईंट करायला घ्यायची आहे. इथे आपल्याला थोडंसं मार्जिन कवर करत इथे आपल्याला गळ्याला आकार देऊन घ्यायचा आहे, जेणेकरून आपला गळा हा व्यवस्थित गोल येईल. ह्यासाठी आपल्याला कटोरीला अशा प्रकारे मार्किंग करून पूर्ण गळ्याला कट करून घ्यायचं आहे. इथे आपला गळा हा व्यवस्थित परफेक्ट असा गोल येईल, हे एक आपल्याला लक्षात ठेवायचं आहे आणि त्यावरनं आपल्याला आता स्टिच मारून घ्यायची आहे. ही स्टिचिंग करून घ्यायचं आहे. ह्या सुद्धा पार्टला तशाच प्रकारे आपल्याला कट करून घ्यायचं आहे. दोन्ही साईडच्या गळ्याला कट करून गोल असा आकार द्यायचा आहे. मगच आपल्याला इथे क्रॉसपट्टी शिवायला घ्यायची आहे. इथे दोन्ही पार्ट आपले प्रॉपर असे एकदम एकसारखे आलेले आहेत. आता आपल्याला क्रॉसपट्टी जॉईंट करायची आहे. त्याआधी क्रॉसपट्टी जॉईंट करायला घ्यायची आहे. ही क्रॉसपट्टी आपल्याला अशा प्रकारे उलटी ठेवून घ्यायची आहे. राईट साईडच्या वरती राईट साईड आली पाहिजे आपली. अशा प्रकारे ठेवून घेऊन इथे आपल्याला पूर्ण क्रॉसपट्टी स्टिच करून घ्यायची आहे आणि लगेचच ती पलटून त्यावरनं सुद्धा एक आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची आहे. अशा प्रकारे दाबटीप दिल्याने आपलं ब्लाऊज हे व्यवस्थित सेट राहील. ह्यासाठी तुम्हाला वरती सुद्धा दाबटीप द्यायची आहे किंवा तुम्ही नाही दिली तरी चालणार आहे. दोन्ही क्रॉसपट्ट्या मी अशाच पद्धतीने जोडून घेते. सुद्धा क्रॉसपट्टीला आपल्याला त्याच पद्धतीने वरच्या साईडने दाबटीप देऊन घ्यायची आहे.
त्यानंतर जे काही एक्स्ट्राचं कापड असेल, कमी जास्त झालं असेल, ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे. इथे पाहू शकतात कटोरी आपली एकदम प्रॉपर फिनिशिंगने आणि एकदम पफ असा आलेला आहे कटोरी आपली. त्यानंतर आता इथे आपल्याला गळ्याला गोट लावायचा आहे. त्यासाठी मी इथे 1.5 इंचाची पट्टी काढून घेतलेली आहे. तिला अशा पद्धतीने डबल फोल्ड करून घ्यायचं आहे आपल्याला आणि त्यावरती आपल्याला हळूवारपणे शिलाई लावायची आहे. गळ्याला जास्त काही खेचायचं नाही आहे आणि पूर्ण गळ्याला अशा पद्धतीने इथे आपल्याला स्टिचिंग लावून घ्यायची आहे. पूर्ण गळ्याला स्टिच झाल्यानंतर ही पट्टी आपल्याला खालच्या साईडने पलटवायचं आहे. त्यासाठी इथे आपल्याला अशा पद्धतीने बारीक अशी पायपिंगचा आकार द्यायचा आहे आणि त्यावरनं कडेला एक आपल्याला बारीक पॉईंटची शिलाई द्यायची आहे. अशाच पद्धतीने तुम्हाला दुसरीसुद्धा पायपिंग लावून घ्यायची आहे. दोन्ही गळ्याला पायपिंग लावल्यानंतर आपला गळा हा व्यवस्थित खोल असा किती मस्त गोल अशा आकारामध्ये आलेला आहे आणि कुठेही आपला कापड एक्स्ट्राचा झालेला नाही. दोन्ही साईडचे पार्ट आपले एकसारखे आलेले आहेत, कुठेही कमी जास्त झालेले नाहीत. त्यानंतर आपल्याला इथे जो आपला पाठीमागचा बॅक पार्ट आहे ना, त्यावरती आपल्याला समोरचे पार्ट ठेवून घ्यायचे आहेत आणि अशा पद्धतीने दोन्ही साईडने जोडून बघायचं आहे आणि त्यानंतरच आपल्याला इथे शोल्डर जॉईंट करून घ्यायचं आहे. इथे अर्धा इंचचं मार्जिन देत इथे आपल्याला शोल्डर जोडायचं आहे. दोन्ही साईडचे शोल्डर अशाच पद्धतीने जोडायचे आहेत. अर्ध्या इंचच्या गॅपाने इथे आपल्याला शोल्डर जोडून घ्यायचे आहेत. जे काही एक्स्ट्राचं कापड आहे ते कट करायचं आहे. आता इथे आपल्याला बाही जोडण्यासाठी घ्यायचा आहे आणि आपल्याला इथे जो फ्रंटचा मुंडा आहे ना, समोरच्या भागाला जोडायचा आहे, त्याला इथे आपल्याला कट करून घ्यायचा आहे. जो फ्रंटचा मुंडा आहे तो आपल्याला फ्रंटच्या बाजूनेच लावायचा आहे. सेंटर मार्क करायचा आहे आणि इथे आपल्याला फ्रंटच्या मुंड्यासाठी आकार देऊन घ्यायचा आहे. हा मुंडा कट केलेला आपल्याला इथे समोरच्या भागाला जोडायचा आहे. अशा पद्धतीने दोन्ही बाहींना आपल्याला इथे फ्रंटच्या मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे. आता आपल्याला सेंटर जुळवत अशाच पद्धतीने सेंटरपासून जोडायला सुरुवात करायची आहे. बाहीला जास्त खेचायचं नाही आहे. हळूवारपणे बाही जॉईंट करून घ्यायची आहे, जेणेकरून आपला बाहीचा कपडा हा आपल्याला पुरणार आहे. कुठेही बाही इथे आपल्याला कमी पडणार नाही, यासाठी आपल्याला कपडा खेचायचा नाही आहे. अशाच पद्धतीने ह्या साईडला सुद्धा आपल्याला बाहीला जॉईंट करून घ्यायचं आहे. बाहीला इथे बाही किंवा वरचा जो आपला ब्लाऊजचा कपडा आहे तो सुद्धा आपल्याला इथे दोन्ही कपडा खेचायचा नाही. जर थोडंसं इकडे तिकडे कमी जास्त झाला असेल तर तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित करून घ्यायचा आहे. हे पहा, इथे माझं थोडंसं एक्स्ट्रा झालं होतं, मी ते कट करून घेतलं आहे. दोन्ही बाह्या अशाच पद्धतीने आपल्याला जोडून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर इथे आपल्याला आता साईड शिलाई द्यायला सुरुवात करायची आहे. जे काही आपलं एक्स्ट्राचं कापड झालेलं असेल बाजूला ते आपल्याला अगोदर कट करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला फिनिशिंगसाठी वरच्या साईडने शिलाई करून घ्यायची आहे. जो आपलं ब्लाऊजची सरळ साईड आहे ना, त्या साईडवरती आपल्याला इथे शिलाई करायची आहे. एकदम कडेने इथे आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे. तुम्ही पाहू शकता अशाच पद्धतीने आपल्याला साईड फिटिंग करायची आहे. जर तुम्ही साईड फिटिंग कशी करायची हे तुम्हाला समजत नसेल तर माझ्या चॅनलवरती एक व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे.
तो तुम्हाला व्हिडिओ जाऊन बघायचा आहे. त्यामध्ये पूर्ण डिटेलमध्ये मी ब्लाऊजला फिटिंग कशी करायची आहे ते व्हिडिओ दाखवलेला आहे. त्यामध्ये तुम्हाला पूर्ण माहिती मिळून जाईल. अशाच पद्धतीने पूर्ण जॉईंट हे पहा आपले एकसारखे आलेले आहेत. त्यानंतरच आपल्याला इथे वरनं टीप द्यायची आहे. आता इथे आपल्याला ब्लाऊज पलटून घ्यायचा आहे. त्यानंतर वरच्या साईडने आता इथे आपल्याला दाब टीप देऊन घ्यायची आहे. ही टीपसुद्धा आपल्याला एकदम कडेला द्यायची आहे. पूर्ण टीप दिल्यानंतर आपल्याला पाव इंचच्या साईडनी टिपा द्यायच्या आहेत. ह्याच पद्धतीने दोन्ही साईडला आपल्याला अशीच फिटिंग करायची आहे. इथे पाहू शकतात तुम्ही दोन्ही साईडला मी अशाच पद्धतीने पाव इंचच्या नंतर शिऱ्या करून घेतल्या आहेत. तुम्ही पाहू शकतात इथे आपल्या शिलाई एकदम स्ट्रेट अशा येणार आहेत. कुठेही आपली शिलाई वाकडी जाणार नाही. हे पहा दोन्ही ब्लाऊजच्या साईडना मी शिलाई करून घेतलेली आहे. त्यानंतर आपल्याला इथे आता फिटिंगची शिलाई टाकून घ्यायचं आहे. मी फिटिंगची इथे मार्किंग करून घेतलेली आहे. आता ह्याच पद्धतीने दोन्ही साईडला मी मार्किंग करून घेतलेली आहे आणि त्यावरूनच इथे मी स्टिचिंग लावायला सुरुवात केलेली आहे. तुम्ही पाहू शकतात इथे आपली मार्किंगची शिलाईसुद्धा एकदम स्ट्रेट आलेली आहे. कुठेही वाकडी अशी गेलेली नाही आहे. त्यानंतर आपल्याला ब्लाऊज पलटून पूर्ण लूक बघायचा आहे ब्लाऊजचा. तयार झाल्यावर ब्लाऊज अशा पद्धतीने दिसणार आहे. अंगावरती घातल्यावर हा ब्लाऊज एकदम परफेक्टच बसणार. तुम्ही पाहू शकतात इथे आपली कटोरीसुद्धा एकदम चपटी झालेली नाही आहे. कुठेही व्यवस्थित अशी मस्त गोलाकार अशी आलेली आहे. तुम्ही पाहू शकतात इथे किती सुंदर आपला ब्लाऊज इथे तयार झालेला आहे. पूर्ण लूक तुम्हाला इथे बघायचा आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.